राज्यातला टीईटी घोटाळा ताजा असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुन्हा एकदा वादात सापडलेली आहे। शॉर्ट हँड रायटिंग म्हणजेच वाणिज्य प्रमाणपत्र, ऑनलाईन लघुलेखक, संगणक सेवा कार्य आणि सेवा विषयक काम यासाठीची परीक्षा घेण्याचं कंत्राट एका कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटला देण्यात आलंय। अशा कामाचा अनुभव नसलेल्या के कम्प्युटर अकॅडमी या संस्थेला हे कंत्राट देण्यात आलंय। कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या व्यक्तीनंच वेगळ्या संस्थेच्या नावानं हे कंत्राट मिळवलंय असा दावा पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते गोरख जांभूळकर यांनी केलाय। हे कंत्राट रद्द करत संबंधितांवर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती। झी24 तासने ही बातमी लावून धरली। त्यानंतर राज्याचे शिक्षण आयुक्त डॉक्टर सूरज मांढरे यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत। त्यात गैरव्यवहार झाल्यास के कम्प्युटरला देण्यात आलेलं कंत्राट रद्द करण्यात येईल असंही मांढरे यांनी म्हटलंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया। अरुण, एक महत्त्वाची घडामोड टीईटी घोटाळा, त्यातले सातत्याने पैलू आपण समोर आणलेले होते। आता अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणखी एक प्रकारचं असं स्वरूप समोर येत आहे की ज्याला अनुभवच नाही अशा प्रकारच्या कामाचा, त्याला अशा प्रकारे काम दिलं जात आहे। तर काय नेमकं आता काय म्हटलेलं आहे शिक्षण आयुक्तांनी? मुख्यत्वे दोन बाबी या ठिकाणी आक्षेपार्ह आहेत। ते म्हणजे ज्या संस्थेला, ज्याचा उल्लेख आपण केला की ज्या संस्थेला या अशी परीक्षा घेण्याचा अनुभव नाही, त्या संस्थेला हे काम देण्यात आलं। महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी निविदा प्रसिद्ध झाली त्याच दिवशी त्या संस्थेला अनुभव प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडूनच देण्यात आलं। आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटलाच हे काम देण्यात आलं, म्हणजे त्याच्याशी संबंधित व्यक्तीलाच हे काम देण्यात आलं। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे संशय निर्माण होतो। ज्या पद्धतीने टीईटी घोटाळा झाला, गैरव्यवहार झाला, त्याच पद्धतीनं हा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे। जवळजवळ 10,000 विद्यार्थी राज्यभरातून या परीक्षेला बसत असतात आणि या विद्यार्थ्यांमध्ये जर त्याच संस्थेचे विद्यार्थी असतील किंवा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असतील तर निश्चितपणे जसं टीईटी मध्ये घडलं की विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले आणि त्यांना पास केलं, तरी तसंच या ठिकाणी घडणार नाही हे कशावरून असा प्रश्न उपस्थित झाला। आणि म्हणूनच हे प्रकरण आता शिक्षण विभागाकडे गेलंय आणि शिक्षण आयुक्तांनी या संबंध प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देखील पारित केलेले आहेत। नक्कीच नक्कीच धन्यवाद अरुण, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। सातत्यानं झी24 तास या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे। टीईटी घोटाळ्यासंदर्भात सुद्धा सातत्यानं झी24 तासनं पाठपुरावा केलेला होता, याही प्रकरणाचा पाठपुरावा करते आणि करत राहणार आहे। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुन्हा एकदा वादात सापडलेली आहे। ऑनलाईन लघुलेखक, संगणक सेवा कार्य, सेवा विषयक कामं यासाठीची परीक्षा घेण्याचं कंत्राट एका अशा अकॅडमीला देण्यात आलेला आहे ज्यांना अशा प्रकारच्या परीक्षा घेण्याचा अनुभवच नाहीये। हा सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा झी24 तासनं केला। आता या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले।